आपण याआधी बोललो होतो वन वेच्या टीझर लॉन्चच्या वेळेस आणि आता मला जाणून घ्यायचं आहे की ही मुलगी जिची भूमिका तू करतेस वन वेमध्ये ती ह्या क्रूजवर येते कशी? वेल ती आजची मुलगी आहे, 21st सेंचुरीची मुलगी आहे. सो तिला जर आपण म्हणतो ना की तिच्या डोक्यात आलं आणि तिचं नाही मन करत आहे आज घरात. बरं, ती अत्यंत रिच माणसाची मुलगी दाखवलेली आहे. शिवानी तिचं नाव आहे आणि तिचं काहीतरी खटके उडतात तिच्या वडिलांबरोबर. सो ती ठरवते की नाही, आता बास, आता मी माझं प्रेम शोधायला मी कुठेतरी निघून जाणार आहे आणि ती या क्रूजवरती निघते. त्या क्रूजवरती आणखी 5 कॅरेक्टर्स आहेत ज्यांच्याशी तिची भेट होते. ती ज्याच्यासाठी तिकडे जाते तो तिला काही भेटत नाही आणि भलतीच लोक भेटतात आणि मग ती अखंड स्टोरी अनवील होते. जरी हे खूप ग्लॅमराइज्ड आणि अत्यंत देखणं दिसणारं जरी वन वे तिकीट असलं ना, तरी मला अगदी आवर्जून सांगायचं की ह्याच्यात एक सोशल मेसेज दडलेला आहे. आपण नेहमी वेस्टर्न गोष्टींचं खूप आपल्याला एक अट्रॅक्शन असतं, मग शिक्षण असो किंवा की अमेरिकेचा नवरा करायचा किंवा अमेरिकेत जाऊन सेटल व्हायचं, असं करायचं तसं करायचं. पण सगळं आपण अब्रॉडला जाऊन करायचं. पण अब्रॉडला गेल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं आणि जी स्मॉल टाऊनची जी मुलं असतात, छोट्या गावातनं शहरातनं आलेली जी मुलं असतात, ती जेव्हा मोठी स्वप्न घेऊन या परदेशी जातात तेव्हा एक्झॅक्टली त्यांच्याबरोबर काय होतं हे दाखवणारा हा चित्रपट आहे. सो कुठेही त्या ग्लॅमर किंवा सुंदर दिसणाऱ्या लोकेशन्समध्ये आम्ही आमचं कॉन्टेंट कुठेही हलवलेलं नाही आहे. सो आय जस्ट रिअली वॉन्ट की त्या एका गोष्टीसाठी तरी लोकांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा. ह्या 2 गाण्यांमध्ये कळतं की तुला एका गाण्यातच 2 व्यक्तींसोबत रोमॅन्स करायला मिळतोय. तर बापरे, मला सगळेच हा प्रश्न विचारतात. येस, शशांक पण आहे आणि कश्मीर पण आहे. आता एक्झॅक्टली मी कोणाची आहे हे तुम्हाला नंतर कळेल. पण वेल, ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर तुम्ही बघितली. आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री अशी आहे की शशांकचा हा पहिला चित्रपट होता. सो मी त्याला खूप डॉमिनेट केलं आहे. म्हणजे आमचे अमोल जे दिग्दर्शक आहेत ते म्हणतात की आमच्या अख्ख्या सेटवरती एकच गुंडा आहे आणि ती म्हणजे अमृता आहे. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट केमिस्ट्री माझी कश्मीर बरोबर आहे. कश्मीर जवळपास मला ट्विन सिस्टर असं म्हणतो, ट्विन ब्रदर म्हणतो, सिस्टर पण नाही. त्याला असं वाटतं की त्याचं आणि माझं खूप एक ब्रदरली लव आहे आणि तो जवळपास मला चल ना अमृता यार, आपण हे करू, आपण ते करू, आपण असं करू, आपण ही स्टेप करू, असं करू. आणि शशांकला अजिबात डान्स करता येत नाही आणि कश्मीर उत्तम डान्सर आहे. सो ना त्या दोघांबरोबर काम करताना मला की मजा आली आहे. कारण जेव्हा आम्ही युरोपच्या स्ट्रीट्सवरती काश्मीरवर मी डान्स करत होते खाट 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 असे टेक्स उडायचे आणि तेवढंच मग शशांक शशांक हात बघ, शशांक पाय बघ, शशांक काय करतोस, असं सगळं व्हायचं. सो आय थिंक आय हॅड अ ब्लास्ट विथ बोथ ऑफ देम. आणि त्या प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या कॅरेक्टरला एक खूप सुंदर असं एक वळण आणलेलं आहे. एक खूप छान अशी व्यक्तिरेखा त्या दोघांनीही साकारलेली आहे. सो आय थिंक इट्स गोइंग टू बी अमेझिंग. आय होप पीपल लाईक इट. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही युरोपच्या स्ट्रीट्सवरती नाचल्यात, रस्त्यांवरती नाचल्यात बेसिकली सांगायचं तर, हे आपण अगदी बॉलिवूडमध्ये पाहिलेलं आहे. तर तो करतानाचा एक्सपिरियन्स अत्यंत एम्बॅरेसिंग होता. मला असं झालेलं पटकन टेक करा आणि निघा इकडून. कारण तुम्ही रस्त्यावरती नाचा. ॲट दी एंड ऑफ द डे काय होतं ना की आपण कितीही काही म्हटलं तरी आपण रस्त्यावरती नाचतोय, तिकडे आपण एका स्टेडियममध्ये नाचतोय किंवा आपण कुठल्या तरी स्टेअरकेसवर हे असं झालेलं. आणि आय वॉज लाईक, मी कश्मीरला म्हणायचं, कश्मीर मला खूप एम्बॅरेस होतं, तू सोड ना, तू पटकन टेक कर आणि आपण जाऊया. आणि मग मी एकेका ठिकाणी ते टेक्स करत गेलो आणि ट्रस्ट मी माझ्यासाठी अत्यंत एम्बॅरेसिंग असं मोमेंट होती. म्हणजे मला असं लहानपणी खूप वाटायचं, अरे यार, गोविंदा आणि करिश्मा कपूर काय मस्त नाचतात, किती लोक त्यांना बघतात वगैरे. मला नको आहे तो एक्सपिरियन्स. बट आय थिंक आय एन्जॉय मोर ऑफ स्लो सॉंग्स. रेशमी जे गाणं आहे ते अत्यंत सुंदर त्याचं दिग्दर्शन झालेलं आहे, कोरिओग्राफी झालेली आहे आणि इट इज समथिंग दॅट मी आणि शशांक आर जस्ट फॉलोइंग इन टू लव्ह. आणि आम्ही स्ट्रीट्स थ्रू चालतोय. सो दॅट इज माय काइंड ऑफ अ सॉंग, दॅट इज माय काइंड ऑफ अ रोमॅन्स. नक्कीच. त्या गाण्यामध्ये एक स्टेप आहे जिथे काश्मीर तुला उचलतोयस आणि तू हवेत उडाली आहेस, त्याबद्दल काय नाही. काश्मीर हे बघ, काय काश्मीर अत्यंत स्ट्रॉंग मुलगा आहे. सो त्यांनी एका हातात असं मला उचललं आणि असं गिरकी मारून, आणि तो पहिला टेक होता आमचा. आणि काय सांगायचं, आय थिंक इज अ ग्रेट डान्सर. त्याला स्वतःची आणि समोरच्याची एक बॉडी कळते आणि डान्स कळतो मुळात. सो इट वॉज ग्रेट फन. आणि ते आता दिसताना शॉट तो इतका अप्रतिम दिसतोय, तेव्हा करताना असं झालेलं, काश्मीर एकच टेक आणि मग निघूया आपण इकडून. तो एकच टेक झाला आणि तो आता तुम्हाला प्रोमोमध्ये दिसतोय. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, मी अमृता खानविलकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.